अमरावती लोकसभा निवडणुकीकरिता 26 एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया शांततेत संपन्न झाल्यानंतर आज 4 जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया सकाळीच प्रारंभ झाली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार रवनीत राणा तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे तर प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे रिंगणात होते। मुख्य लढत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे तर भाजपाच्या उमेदवार रवनीत राणा या दोघांमध्ये प्रामुख्याने मतमोजणी दरम्यान होताना दिसून येत आहे। पहिल्या फेरीत नवनीत राणा यांनी दर्यापूर व मेळघाट मतदारसंघातून आघाडी घेतली। त्यानंतर दुसऱ्या फेरीत नवनीत राणा यांनी अचलपूर व दर्यापूर या मतदारसंघातून आघाडी घेतली आहे। एकंदरीत अचलपूर मतदारसंघातून आणि विधानसभा न्याय मतदारसंघाची आकडेवारी घेतल्यास नवनीत राणा यांना तिसऱ्या फेरीपर्यंत बडनेरा मतदारसंघातून 2924 तर बळवंत वानखडे यांनी 4495 मते घेत आघाडी घेतली होती। तर अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांनी 2502 तर बळवंत वानखडे यांनी 6790 मते मिळवलेले आहेत। तर तिवसा मतदारसंघात नवनीत राणा यांनी 4464 तर बळवंत वानखडे यांनी 4553 मतांची आघाडी घेतली आहे। तर दर्यापूर मतदारसंघात नवनीत राणा यांनी 5981 मते मिळवले तर बळवंत वानखडे यांचा हा दर्यापूर मतदारसंघ असल्याने त्यांनी 8430 मत तिसऱ्या फेरीपर्यंत प्राप्त केले आहेत। तर मेळघाट मतदारसंघात 3651 मते नवनीत राणा यांनी मिळवले तर 4831 मते बळवंत वानखडे यांनी प्राप्त केलेले आहेत। तर अचलपूर मतदारसंघात 5967 मते नवनीत राणा यांनी मिळवले तर 4826 मते बळवंत वानखडे यांनी मिळवले। ते अचलपूर मतदारसंघात पिछाडीवर राहिलेले आहेत। तिसऱ्या फेरीपर्यंत नवनीत राणा यांनी 25489 तर बळवंत वानखडे यांनी 35972 मते मिळवलेले आहेत। एकूण ह्या तीनही फेरीपर्यंत नवनीत राणा यांनी 78432 तर बळवंत वानखडे यांनी 87405 मते आणि दिनेश बुब यांनी 13422 मते मिळवलेले आहेत। तिसऱ्या फेरीपर्यंत बळवंत वानखडे यांनी 8973 मतांची आघाडी घेतली आहे। अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दरम्यान काँग्रेस आणि भाजपाच्या या दोन्ही उमेदवारांमध्ये कधी आघाडी तर कधी पिछाडी अशी मतमोजणीची आकडेवारी त्यांची पिछाडी व आघाडी ठरवित आहे। एकंदरीत अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या तरी काँग्रेस आणि भाजपाच्या या दोन उमेदवारांमध्ये टसल सुरू आहे। त्यात बळवंत वानखडे मात्र आघाडीवर असून नवनीत राणा या पिछाडीवर गेलेले आहेत। याचप्रमाणे अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार पाटील हे सुद्धा आघाडीवर आहेत। भाजपाचे उमेदवार धोत्रे ते पिछाडीवर गेलेले आहेत। त्याचप्रमाणे वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस गटाचे अमर काळे हे आघाडीवर आहेत तर भाजपाचे उमेदवार रामदास तळस हे पिछाडीवर आहेत। एकंदरीत लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची इत्थंभूत माहिती आणि वेळोवेळी येणारे निकाल अध्ययन समाचार लाईव्हच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोहोचवणार आहे। अध्ययन समाचार लाईव्ह YouTube, अध्ययन समाचार फेसबुक आणि अध्ययन समाचार व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला निवडणुकीचे अपडेट वेळोवेळी दिल्या जाणार आहे।